खानदेशात सध्या एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. शेत तयार आहेत, बियाणं तयार आहे, खत आणून ठेवली आहे. काही शेतकऱ्यांनी तर कर्जही काढलं आहे. परंतु ज्याची सगळे वाट पाहत आहेत तो पाऊस अजूनही हवा तसा आलेला नाही. आणि आता प्रश्न फक्त पावसाचा राहिलेला नाही, प्रश्न आहे संपूर्ण खरीप हंगामाचा. कारण पुढचे 10 ते 15 दिवस चुकले तर त्याचा परिणाम फक्त शेतकऱ्यांवरच नाही तर खानदेशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. परंतु परिस्थिती नेमकी किती गंभीर आहे आणि पुढचे 15 दिवस इतके महत्त्वाचे का मानले जात आहे, त्याला समजून घेऊया सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे विशाल दुबे. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, खानदेशात खरीप हंगाम म्हणजे फक्त शेतीचा हंगाम नाही, तो संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यांमध्ये लाखो कुटुंबांचं अर्थकारण खरीप पिकांवर अवलंबून आहे. कापूस, सोयाबीन, मका, बाजरी ही फक्त पिकं नाहीत तर हजारो कुटुंबांच्या वर्षभराच्या कमाईचा आधार आहेत. म्हणूनच जून महिन्याची सुरुवात होताच शेतकरी पहिल्या चांगल्या पावसाची वाट पाहत असतात. परंतु यंदा अनेक भागांमध्ये परिस्थिती वेगळी दिसत आहे. आकाशात ढग येत आहेत, हवामान बदलत आहे, परंतु शेतात पेरणी करण्या इतकं सातत्यपूर्ण पाऊस अनेक भागांना अजूनही मिळालेला नाही. मग प्रश्न पडतो, काही दिवस पाऊस उशिरा आला तर एवढी चिंता का? कारण शेतीचं गणित कॅलेंडरवर चालतं. प्रत्येक पिकासाठी एक योग्य कालावधी असतो. त्या वेळेत पेरणी झाली तर पीक योग्य वाढतं, परंतु वेळ निघून गेली तर उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, कापूस आणि सोयाबीनची पेरणी खूप उशिरा झाली तर पिकाची वाढ कमी होऊ शकते, रोगांचा धोका वाढू शकतो आणि शेवटी उत्पादन घटू शकतं. म्हणजे वर्षभर मेहनत करूनही अपेक्षित उत्पन्न मिळेलच याची खात्री राहत नाही. परंतु इथे आणखी एक मोठा धोका आहे आणि शेतकऱ्यांसाठी तो सर्वात भीतीदायक मानला जातो, तो म्हणजे दुबार पेरणी. आता दुबार पेरणी म्हणजे काय? समजा एखाद्या शेतकऱ्याने पहिल्या पावसावर विश्वास ठेवून पेरणी केली, बियाणं जमिनीत टाकलं, पण त्यानंतर पाऊसच पडला नाही. मग काय होतं? बियाणं वाया जाऊ शकतं, रोप सुकू शकतात आणि मग शेतकऱ्याला पुन्हा नव्याने बियाणं विकत घ्यावे लागतं, पुन्हा पेरणी करावी लागते. म्हणजेच खर्च दुप्पट. आधीच बियाणं, खत, मजुरी आणि इंधनाचे वाढलेले दर, त्यात दुबार पेरणीचा खर्च अनेक शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक धक्का ठरू शकतो. परंतु ही गोष्ट फक्त शेतकऱ्यांपुरती मर्यादित आहे का? अजिबात नाही. कारण शेती ही एक साखळी आहे. शेतकरी पेरणी करतो, बियाणं विक्रेता व्यवसाय करतो, खत विक्रेता व्यवसाय करतो, मजुरांना काम मिळतं, वाहतूकदारांना काम मिळतं, बाजारात खरेदी विक्री वाढते. म्हणजे शेती चालली तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था चालते. म्हणजे मित्रांनो, शेती चालली तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था चालते आणि शेती अडली तर परिणाम अनेक स्तरांवर दिसू लागतो. म्हणूनच हा विषय फक्त शेतकऱ्यांचा नाही तर संपूर्ण खानदेशाचा आहे. आता प्रश्न आहे, पुढचे 15 दिवस इतके महत्त्वाचे का? कारण कृषी तज्ज्ञांच्या मते जून महिन्याच्या मध्य हा खरीप हंगामांसाठी अत्यंत निर्णायक काळ असतो. जर या काळात चांगला आणि सातत्यपूर्ण पाऊस झाला तर परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारू शकते. राखून ठेवलेली बियाणं वापरली जातील, पेरणी वेगाने होईल आणि हंगाम वेळेत सुरू होईल. परंतु जर पाऊस आणखी लांबला तर अडचणी वाढू शकतात. पेरणी उशिरा होऊ शकते, काही भागात पीक पद्धती बदलावी लागू शकते, काही शेतकऱ्यांना पर्यायी पिकांचा विचार करावा लागू शकतो आणि काही ठिकाणी उत्पादनाचं गणितच बदलू शकतं. म्हणूनच सध्या खानदेशातील हजारो शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. कारण त्यांच्यासाठी पाऊस म्हणजे फक्त हवामान नाही, तो वर्षभराच्या उत्पन्नाचा प्रश्न आहे, कर्ज फेडण्याचा प्रश्न आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आणि अनेक कुटुंबांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. पुढचे काही दिवस काय घडतं यावर खानदेशातील हजारो शेतकऱ्यांचं वर्ष अवलंबून असू शकतं. तुमच्या भागात पावसाची परिस्थिती कशी आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.